नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. कोणत्या प्राण्याच्या केसाचे वजन 10 किलोपर्यंत असू शकते? आणि पर्याय आहेत: ए. माकड, बी. हत्ती, सी. म्हैस, डी. मेंढी. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. मेंढी. आपला पुढील प्रश्न आहे: जगात किती टक्के लोक डाव्या हाताने लिहितात? आणि पर्याय आहे: ए. 20%, बी. 10%, सी. 50%, डी. 70%. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 10%. जगात 10% लोक डाव्या हाताने लिहितात. आपला पुढील प्रश्न आहे: कोणता जीव माणसापेक्षा जास्त झाडे लावतो? आणि पर्याय आहेत: ए. ससा, बी. माकड, सी. खारुताई, डी. कासव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. खारुताई. खारुताई माणसापेक्षा जास्त झाडे लावते. आपला पुढील प्रश्न आहे: कोलगेट कोणत्या देशाची कंपनी आहे? आणि पर्याय आहेत: ए. भारत, बी. अमेरिका, सी. पाकिस्तान, डी. चीन. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. अमेरिका. कोलगेट ही अमेरिका देशाची कंपनी आहे. आपला पुढील प्रश्न आहे: मनुष्य किती किलोमीटर लांब बघू शकतो? आणि पर्याय आहेत: ए. 10 किलोमीटर, बी. 15 किलोमीटर, सी. 20 किलोमीटर, डी. 25 किलोमीटर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. 20 किलोमीटर. मनुष्य 20 किलोमीटर लांब बघू शकतो. आपला पुढील प्रश्न आहे: भारतात कोणत्या राज्यात सर्वात मोठे हॉस्पिटल आहे? आणि पर्याय आहे: ए. मुंबई, बी. दिल्ली, सी. गुजरात, डी. ओडिसा. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. गुजरात. गुजरात या राज्यात सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. आपला पुढील प्रश्न आहे: बैल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आणि पर्याय आहेत: ए. जर्मनी, बी. स्पेन, सी. अमेरिका, डी. भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. स्पेन. बैल हा स्पेन या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. पुढील प्रश्न आहे: भारतीय रेल्वेच्या लोगोवर किती स्टार असतात? आणि पर्याय आहेत: ए. 17 स्टार, बी. 20 स्टार, सी. 30 स्टार, डी. 50 स्टार. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 17 स्टार. भारतीय रेल्वेच्या लोगोवर 17 स्टार असतात. आपला पुढील प्रश्न आहे: अमेरिकेत एकूण किती राज्य आहेत? आणि पर्याय आहे: ए. 20 राज्य, बी. 30 राज्य, सी. 50 राज्य, डी. 60 राज्य. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. 50 राज्य. अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत. पुढील प्रश्न आहे: जगातील सर्वात जुने घड्याळ कोणत्या शहरात आहे? आणि पर्याय आहेत: ए. कर्नाटक, बी. जोधपूर, सी. मुंबई, डी. जयपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. जोधपूर. जगातील सर्वात जुने घड्याळ जोधपूर या शहरात आहे. आपला पुढील प्रश्न आहे: सकाळी रिकाम्या पोटी कशाचे पान खाल्ल्याने मधुमेह हा आजार बरा होतो? आणि पर्याय आहेत: ए. रुईचे, बी. आपट्याचे, सी. विड्याचे, डी. पपईचे.
प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी विड्याचे. सकाळी रिकाम्या पोटी विड्याचे पान खाल्ल्याने मधुमेह हा आजार बरा होतो. आपला पुढील प्रश्न आहे गवती चहा पिल्याने कोणता आजार बरा होतो? आणि पर्याय आहेत ए. पोटदुखी, बी. कॅन्सर, सी. दमा, डी. मूतखडा. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. पोटदुखी. गवती चहा पिल्याने पोटदुखी बरी होते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.